आता बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या एका मोठ्या खुलाशाची। महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होण्यापूर्वी अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत जवळपास 10 बैठका केल्या होत्या। दिल्लीत पत्रकारांशी गप्पा मारताना अजित पवारांनी अगदी मनमोकळेपणाने ही कबुली दिली आहे। इतकंच नाही तर बैठकीसाठी दिल्लीला जाताना आपण खास पेहरावात जायचो असंही यावेळी दादा म्हणालेत। मास्क आणि टोपी घालून अजित पवार हे दिल्ली दौरा करायचे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खरं तर अशी कबुली दिली होती आणि त्यानंतर आता अजित पवार यांनी सुद्धा मिश्किल शब्दामध्ये ही कबुली दिली आहे। काय अधिकची माहिती? मोहिनी, खरं तर कडक शब्दाचे अजित पवार, अशा पद्धतीची अजित पवारांची ओळख आहे। पण काल रात्री जे सुनील तटकरे खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांच्या घरी पत्रकारांशी अजित पवारांनी मनमोकळे गप्पा मारल्या आणि त्या गप्पांमध्ये दादांनी कबुली दिलेली आहे की ज्यावेळेस मागच्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये सहभागी होत होता त्यावेळेस अमित शाह यांच्यासोबत जवळपास 10 बैठका झाल्या आणि या बैठकीला येताना अजित पवारांचा एक वेगळा पोशाख असायचा आणि अजित पवार जे आहे ती काळी टोपी, मास्क अशा पद्धतीचा पेहराव करून एकटेच विमानानं राजधानी नवी दिल्लीमध्ये यायचे आणि अमित शाह यांची भेट घ्यायचं। दुसरीकडे जर बघायला गेलं मोहिनी, तर ओळख पटू नये म्हणून अजित पवार यांनी आपलं नाव देखील विमान प्रवासामधले बदलल्याचा देखील किस्सा अजित पवारांनी सांगितला। सोबतच आपण बघितलं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सन्मानजनक जागा मिळतील अशा पद्धतीची देखील कबुली अजित पवार यांनी पत्रकारांशी गप्पा मारताना दिलेली आहे। अजित पवारांची ओळख खरं तर कडक अगदी नक्कीच धन्यवाद प्रमोद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।